संगमनेर मधल्या घुलेवाडी गावात माझं धर्मकीर्तन आयोजित केलेलं होतं। बरोबर 9 वाजता कीर्तन सुरू झालं। पद्धतशीर कीर्तन सुरू होतं। काही लोक खास भांडण करण्याच्या दृष्टिकोनातून तिथे येऊन बसले होते, पण 10:30 वाजले तरी त्यांना भांडणाला एकही माझा मुद्दा सापडेना। मग त्यांनी चालू कीर्तनामध्ये बडबड करायला सुरुवात केली, खालून बोलायला सुरुवात केली। मी सहकार्यांना विनंती केली की अरे यांना बाजूला घ्या, पण त्यानंतर सुद्धा मी कीर्तन सुरू ठेवलं। नंतर ती व्यक्ती उभं राहून काही गोष्टी बोलायला लागली। मग मी म्हटलं अरे यांचा मानसिक काहीतरी अडचण आहे, यांना बाजूला घ्या। त्यानंतर तिथला सगळेच एक 4-5 लोकांचा तो सगळा जो ग्रुप होता तो माझ्यावर आक्रमण केलं, त्यांनी हल्ला चढवला। माझे सगळे हिंदुत्ववादी सहकारी 5-50 तिथं उपस्थित होते, म्हणून त्यांना नियंत्रित करण्यात यश आलं। त्या दिवशी जर हिंदुत्ववादी सहकारी नसते तर कदाचित मी सुद्धा महान झालो असतो। आणि त्यामुळं माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी, हिंदुत्ववादी सहकार्यांनी निषेध मोर्चा संगमनेरमध्ये आयोजित केला। पण 8 वेळा आमदार राहिलेले, महसूल मंत्री राहिलेले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले सन्माननीय बाळासाहेबजी थोरात यांनी त्या निषेध मोर्चाचा इतका धसका घेतला की सकाळी सकाळी ते आंदोलन आणून पाडण्यासाठी ते कॅमेऱ्यासमोर आले आणि खोटं बोलू लागले की हे जे तथाकथित कीर्तनकार आले ते राजकारणावर बोलू लागले। मी तिथे राजकारणावर बोलत नव्हतो, चालू राजकारणावर इतर ठिकाणी मी बोलतो, तो संविधानानं मला अधिकार दिलेला आहे। पण त्या दिवशी मी छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला हे सांगत होतो। बाळासाहेब थोरात म्हणाले ते राजकारणावर बोलायला लागले, मग साहजिकच विरोध होणार, शांततेच्या मार्गाने विरोध झाला। अहो सरळ सरळ माझ्यावर हल्ला करताय कॅमेऱ्यात दिसते आणि हे म्हणतात शांततेत विरोध झाला। मग मला प्रचंड दुःख झालं की अरे बाळासाहेब थोरातांसारखा व्यक्ती अशा गोष्टींचं समर्थन करतोय, हल्ल्याचं। आणि मग त्या हल्ल्याचं गांभीर्य बाळासाहेब थोरातांना कळावं की 2025 मध्ये कीर्तनकारांवर जसे अजराशे हल्ले सुरू झाले तर ही धोक्याची घंटा आहे। आणि म्हणून मी बाळासाहेब थोरातांना अंतर्मुख करण्यासाठी हल्ल्याचं गांभीर्य त्यांना समजावं म्हणून मी नथुरामजी गोडसेंचं नाव घेतलं। तरी बाळासाहेब थोरात अंतर्मुख नाही झाले, ते त्यांच्या पीएचं आणि त्यांच्या पगारी कारखान्यातल्या कामगारांचं समर्थन करताय। मला तर आता असं वाटायला लागलं बाळासाहेब थोरातांनीच ते पाठवले होते का काय, कारण जोरव्यात जेव्हा माझं कीर्तन झालं त्यांच्या मूळ गावात, सध्या माझे जे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत ते जोरवे गावातले, घुलेवाडीतले नाही, ज्यात मी राधाकृष्ण विखे पाटलांबद्दल बोलतोय, अमोलदादा खताळांबद्दल बोलतोय, हे सगळे उपस्थित होते तिथं। त्यामुळे बोललो, बाळासाहेब थोरात असते तर मी त्यांच्याबद्दल पण 2 शब्द तिथे बोललो असतो काहीतरी सकारात्मक। पण ते जोरव्यातलं सगळं जे मी हिंदुत्व तिथं मांडलंय त्याचा राग कदाचित बाळासाहेब थोरातांना आलेला असावा। आणि आता असं मला वाटतं ते हल्लेखोर बाळासाहेब थोरातांनीच पाठवलेले होते, कारण ते समर्थन करताय हल्लेखोरांचं। माझी तर इच्छा होती त्या माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात जो हिंदूंचा मोर्चा निघाला त्यात हिंदू म्हणून बाळासाहेब थोरातांनी सहभागी व्हायला पाहिजे होतं। एकटे आमदार अमोल खताळ तिथं दिसले, बाळासाहेब थोरातांनी तिथं दिसायला पाहिजे होतं, पण बाळासाहेब थोरातांनी विरोधाची भूमिका घेतली, हल्लेखोरांचं समर्थन केलं, याचं मला दुःख झालं। मी अंतर्मुख करण्यासाठी नथुरामजी गोडसेंचं नाव घेतलं। मी म्हणालो नाही बाळासाहेब थोरात मी तुमच्यावर हल्ला करतोय, माझ्यावर तर हल्ला झालाय, खरा अन्याय माझ्यावर झालाय आणि सहानुभूती बाळासाहेब थोरात घेत आहे। कीर्तनामधून एखाद्या खुन्याचं उदात्तीकरण करणं म्हणजे त्यामध्ये नथुराम गोडसे असेल, हे बघा नथुरामजी गोडसे म्हटलं की लोकांना बंदूक। अहो नथुरामजी गोडसे अभ्यासले पाहिजे। आमचे हिंदू धर्माचे कीर्तनकार चारुदत्त महाराज आपले 2 तास कीर्तन करतात नथुरामजी गोडसेंवर। ते नथुरामजी गोडसे म्हणाले होते की जोपर्यंत अखंड हिंदुस्थान होत नाही तोपर्यंत माझ्या अस्थी सिंधू नदीमध्ये विसर्जित करू नका। जेव्हा संपूर्ण पुन्हा आपला हिंदुस्थान सगळीकडे भगवा फडकल ना तेव्हा माझ्या अस्थी विसर्जित करा। ते नथुरामजी गोडसे माहित आहे का, माहित होऊ दिले मागच्या 75 वर्षात पोरांना, समाजाला। अहो नथुरामजी गोडसे म्हटलं की हे पेटून उठतात लगेच की नथुरामजी पोचलेच नाही पाहिजे कुणाच्या घरात। नथुरामजी म्हणजे बंदूक नाही। विष्णूंचं उदात्तीकरण तुम्ही कीर्तनातून करता आणि त्यांची पाठराखण करताना पाहायला मिळतं। हे बघा, हिंदुत्ववादी आमदार संग्रामदादा जगतापांनी हिंदू धर्मियांची बाजू घेत काही मतं मांडली, तेव्हा मुस्लिम धर्मियांनी त्यांच्या विरोधात मोर्चे काढले आणि मुस्लिम धर्मातले काही जे गावगुंड आहे त्यांनी आदवा तद्वा बोलायला सुरुवात केली, धमक्या द्यायला सुरुवात केली। ते व्हिडिओ आमच्याकडे आले। मग मला सांगा, संग्रामदादा संविधानिक पदावर आहे, मी एक हिंदुत्ववादी सहकारी आहे, मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, संग्रामदादांना मर्यादा आहे, संग्रामदादा त्यांना घरात जाऊन ठोकू शकता, पण संविधानिक पदावरचा माणूस असं बोलू शकत नाही। मग मला त्यांच्या विरोधात जेव्हा पर्याय द्यायचा आहे, दाऊदच्या विरोधात जेव्हा मला पर्याय द्यायचा आहे, तेव्हा हिंदू म्हणून मला लॉरेन्स बिश्नोईच पर्याय त्यांच्या समोर ठेवावा लागेल।
म्हणून मी बोललोय. मी काय म्हणत नाही पोरांना तुम्ही लॉरेन्स बिश्नोई व्हा, पण जेव्हा तुम्ही आमच्या अंगावर याल तेव्हा आमच्या हिंदू धर्मात पण लॉरेन्स बिश्नोई आहे हे आता सांगावं लागेल त्यांना. दाऊदचा काळ संपला, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू, हे मी बोललोय आणि हे गुन्हेगारांसाठी बोललोय. वारकरी संप्रदाय शांततेचं प्रतीक म्हणून मानलं जातं. अनेक धर्मातील लोक खरं तर वारकरी संप्रदायामध्ये काम करतात. मात्र एकाच धर्माला पुढे घेऊन कितपत ही योग्य वाटतं? वारकरी संप्रदायाकडे शांततेचं प्रतीक म्हणून बघितलं जातं, तसं नाहीये ते. वारकरी संप्रदायाचे दोन अंग आहे, मुळात हिंदू धर्माचेच दोन अंग आहे. भले तरी देऊ कासेचे लंगोटी, नाटाळाचे माती हानुकाठी. म्हणजे भलं समोरचा जर चांगला असेल तर त्याला अंडरपॅन्ट देऊन टाकायची, पण समोरचा जर खांद्यावर घेतल्यावर कानात मुतत असेल ना, त्याच्या डोक्यात काट्या घालायच्या. या दोन्ही बाजू आहे. धर्म एकाच बाजूने जर मांडला, चुप रहो चुप रहो चुप रहो चुप रहो, एक गालात मारली तर दुसरा गाल पुढे करा, हे हिंदू धर्माचं तत्वज्ञान नाहीये. हिंदू धर्माचं तत्वज्ञान आहे मऊ मेना उन्हे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे. मऊ किती तर मेनापेक्षा मऊ, पण समोरचा आडमुठा असेल तर वज्र भेदून जाण्याची आमच्यात ताकद आहे. हे दोन्ही बाजू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.